Good morning, students. Open your page number 17, standard 7, page number 17. Journey on the West. Journey to the West. बघा, पश्चिमेकडील प्रवास. Much of the world's literature has been translated into English in this passage. We learn about an epic novel with the title Journey to the West and the most popular character, Sun Wukong of Monkey King. This novel is a classic Chinese literature. It was written in the 16th century by Wu Chen. Doc to the passage remind you of a new things you read your historical textbook last year. बघा, या ठिकाणी तुम्ही इंग्लिशमध्ये अनेक लिटरेचरचं वाचन केलं असेल. लिटरेचर म्हणजे साहित्याचं वाचन इंग्लिशमध्ये केलेलं असेल. त्याच्यामध्ये इपिक, अ लॉंग पोएम दॅट टेल्स अ स्टोरी ऑफ हिरो इज कॉल्ड इपिक लिटरेचर्स. इपिक लिटरेचर म्हणजे काय, तर इपिक लिटरेचर याचा अर्थ जे साहित्य कवितेमध्ये लिहिलेलं असतं त्याला इपिक लिटरेचर म्हणतात आणि ऐतिहासिक असतं. भारतामध्ये ज्याप्रमाणे महाभारत, रामायण हे इपिक साहित्य आहे, त्याचप्रमाणे चीनमध्ये लिहिले गेलेले हे एक काव्य आहे आणि या काव्यामध्ये जर्नी टू द वेस्ट आणि याच्यामध्ये वुकॉंग, सन वुकॉंग हा मंकी किंग, माराकडांचा राजा, हे एक पात्र दिलेलं आहे की जे पात्र आपणाला अतिशय पॉवरफुल आहे, अतिशय शक्तिमान आहे, त्याच्याकडे भरपूर शक्ती आहेत. याविषयी आपण या पाठामध्ये माहिती पाहणार आहोत. हा पाठ हा गोष्टीरूप आहे, हा ऐतिहासिक गोष्टीरूप आहे. इसवी सन 17व्या शतकामध्ये सांगितलेल्या गोष्टी या पाठामध्ये दिलेल्या आहेत. आपण याचं वाचन करूया आणि मग आपण पाहूया. बघा, पेज नंबर 18, फर्स्ट पॅराग्राफ. When we read the words journey to the west, we naturally start thinking about a journey. Western countries like England and America, but west is a relative terms. बघा, या ठिकाणी जर्नी ऑफ द कंट्रीज, जर्नी ऑफ द वेस्ट म्हणजे पूर्वेकडील जे पूर्वेकडील राज्य आहेत, हे पूर्वेकडील राज्य म्हणतात की दक्षिणेकडील, पश्चिमेकडील प्रवास कसा आहे, म्हणजे ॲज ए इंग्लंड आणि अमेरिका ह्या राज्याच्या दृष्टीने आपण त्यांच्या पश्चिमेला आहोत. तर पश्चिमेकडील प्रवास कशा पद्धतीने केलेला. फॉर कंट्रीज इज आवर ईस्ट, वी आर द वेस्ट. दिस पर्टिक्युलर जर्नी दॅट वी आर गोइंग टू रीड अबाउट अँड ॲक्च्युअली जर्नी फ्रॉम चायना टू आवर कंट्री. It was made by famous 7th century traveler युआन शांग. बघा, युआन शांग यांनी इसवी सन 17व्या शतकामध्ये चीनपासून भारतामध्ये केलेला प्रवासाचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. In those days, traveling from China to India was not an easy task. One had to travel thousands of miles on foot or horseback, crossing deserts, crossing snow clouds, mountains, crossing strange, unfamiliar regions, using roads, fear bandits, bandits, bandits म्हणजे लुटारू, and robber roamed. हा प्रवास काही साधा नव्हता. चीनपासून भारतापर्यंत असणारा प्रवास हा खूप अवघड होता. काही प्रवास हा घोड्यावरती बसून, काही प्रवास वाळवंटामधून क्रॉस करून, म्हणजे वाळवंट क्रॉस करून करावा लागणार होता. स्नो क्लाउड माउंटेन्स म्हणजे मोठमोठे बर्फाच्छादित प्रदेश क्रॉस करावे लागणार होते. वेगवेगळे नवीन प्रदेश क्रॉस करून यावं लागणार होतं भारतामध्ये. अनेक कठीण अडचणीचा सामना करून भारतात यायचं होतं. भारत
with China. He wanted to take Buddhist scriptures from India to him homeland in China. बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स म्हणजे काय तर बुद्धांचं साहित्य. बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स बुद्धाचं साहित्य, धर्मग्रंथ, बुद्धांचा धर्मग्रंथ त्यांना भारतामधून चीनमध्ये न्यायचा होता. इट वॉज लाईक पिलग्रिमेज टू हिम. पिलग्रिमेज अ जर्नी फॉर, पिलग्रिमेज मीन्स अ जर्नी फॉर रिलिजियस पर्पज, म्हणजे धार्मिक कार्यासाठी केलेली एक तीर्थाटन म्हणजे पिलग्रिमेज. बघा थर्ड पॅराग्राफ. या ठिकाणी धर्मग्रंथ नेण्यासाठी, बुद्धांचा धर्मग्रंथ भारतामधून चीनमध्ये नेण्यासाठी केले गेलेला हा प्रवास आहे. युआन श्वांग या व्यक्तीनं हा प्रवास केलेला आहे. या धार्मिक व्यक्तीने हा प्रवास केलेला आहे. बघा युआन श्वांग अंडरटूक, थर्ड पॅराग्राफ लक्ष द्या. युआन श्वांग अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. For 17 long years, he kept on traveling, suffering many hardships on the way. He traveled across the Gobi deserts. बघा हा प्रवास खूप कठीण आहे, पण तो प्रवास पूर्ण करायचा हा युआन श्वांगचं एक स्वप्न होतं. त्याच्यासाठी त्याने 17 वर्ष कष्ट केलं. 17 वर्ष तो चालत होता. अनेक कठीण अडचणींना तो सामोरे गेला होता. आणि तो प्रवास करत असताना गोबी डेझर्टमधून, थायशान माउंटेन रेंजमधून, अँड अलॉंग द सिल्क रोड थ्रू अ रिजन्स दॅट नाव, बघा या ठिकाणी सिल्क रोडमधून सुद्धा तो कझाकिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान अँड पाकिस्तान बिफोर ही केम टू इंडिया. त्याने केलेला प्रवास कोणकोणत्या ठिकाणं, गोबी डेझर्ट्समधून प्रवास केलेला आहे, थायशान माउंटेन रेंजमधून, सिल्क रोड मार्गे तो कझाकिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान येथून प्रवास करत करत तो भारतात आलेला आहे युआन श्वांग. आणि भारतात आल्यानंतर भारतातून तो धर्मग्रंथ घेऊन परत जाणार होता. तो 17 वर्ष तो प्रवास करत होता. अँड ही ट्रॅव्हल्ड टू मेनी पार्ट्स अँड गॅदर्ड मेनी इम्पॉर्टंट मॅन्युस्क्रिप्ट्स. बघा मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणजे काय तर मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणजे हस्तलिखिते. त्यानं हे प्रवास करीत असताना वेगवेगळी हस्तलिखितेसुद्धा लिहिलेली आहेत. शेवटचा पॅरेग्राफ बघा पेज नंबर 18वरचा. द वे बॅक होम वॉज ऑल्सो इक्वली डिफिकल्ट बट युआन श्वांग मॅनेज टू रीच चायना सेफली अलॉंग विथ द स्क्रिप्चर्स. दिस वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय. So much so that people thought that the gods and supernatural powers had helped Yuan Shuang in his quest. बघा इन हिज क्विस्ट म्हणजे युआन श्वांग याने हा जो केलेला प्रवास आहे तो खूप डिफिकल्ट आहे, खूप चॅलेंजिंग आहे, अविश्वसनीय आहे. पण त्याने केलेला हा जो प्रवास आहे 17 वर्ष, वेगवेगळे माउंटन्स, वेगवेगळे डेझर्ट्स क्रॉस करून तो केलेला प्रवास हा प्रवास अविश्वसनीय आहे. परंतु या प्रवासामध्ये त्याला देवतांनी काही सुपरनॅचरल पॉवर म्हणजे काही अंतरशक्तीने त्याला खूप मदत केलेली आहे असे तिथले लोक सांगतात. दिस गेव राईज टू मेनी इंटरेस्टिंग फोल्क टेल्स. बघा काही गोष्टी सांगितल्या जातात. Countries later, an epic novel called Journey to the West was written about this famous pilgrimage. The novel made use of many of the folk tales. The novel and the story in it are still very popular. या ठिकाणचे नॉवेल खूप पॉप्युलर झालेले आहे. जर्नी टू द वेस्ट या नावाने ते बरेच चमत्कार घडलेले आहेत ते देखील आपल्याला सांगण्यात आलेले आहेत. पुढचे पॅराग्राफ पहा. The novel tells us that there are many demons and evil powers who are eager to kill and gobble up the hawk monkey, who would save him, who would banish the demons, while the Ganymedes deity, who is the goddess of mercy. बघा
या ठिकाणी गायनाइन टाईची या ठिकाणी द नॉवेल टेलर्स या नॉवेल्समध्ये जर्नी टू द वेस्ट या नॉवेल्समध्ये एक मेनी डेमन्स अँड इव्हिल्स पॉवर्स हू किल अँड गॉबल अप द होली मॉन्क या ठिकाणी साधू संतांना त्रास देणारे होली मॉन्क्स साधू संतांना त्रास देणाऱ्या बऱ्याच शक्ती होते की त्यांना त्रास देणारे खूप शक्ती आहेत आणि या शक्तींना त्यांना या मंकना या साधूंचं जीवन वाचवण्याचं काम काही who would vanish the demons while the giant deity who is goddess of mercy has seen that she adds against this risk to 3 special people. म्हणजे या साधूंची मदत करण्याचं काम हे तिनं 3 व्यक्तीवरती सोपवलं होतं. ग्वेनेव्हेंडेची म्हणजे ही एक देवता आहे आणि ह्या देवतेनं एक संधी दिली होती ह्या तिघांना, खालील तिघं आहेत, ह्या तिघांना सांगितलं होतं की याच्यातील जो साधू आहे किंवा जो संत आहे, कोणत्याही साधू किंवा संताचं जीवाचं रक्षण करायचं, त्या मोबदल्यात त्यांना ती परत घेणार होती स्वर्गामध्ये. त्याच्यामध्ये बघा मंकी किंग एक आहे, माकडाचा राजा आहे. जुबजी और पिग्जी अँड शाह विजिंग और सँडप्रिस्ट हा एक हे तिघं जण आहेत. सँडप्रिस्ट, जुबुजी अँड मंकी किंग, माकडांचा राजा. नाव दिस 3 कॅरेक्टर्स आर नो सन्स. आता हे तिघं जे आहेत हे संत नाही आहेत. इन फॅक्ट though they all have supernatural powers, they are known troublemakers, so the god have thrown them out of heaven. However, the kind deity Ganyans has offered each of them one more chance. If you help the holy monk in this pilgrimage to India, if you use your power for this god work, then you may returns to heaven. That is why the 3 characters have agreed to be Yuan Shang's disciples and to help Yuan Shang in his difficult journey. And sure enough, they have many thrilling, exciting, and sometimes humorous adventures on the way to the Holy Land India. या ठिकाणी त्या देवतेचं नाव आहे, या देवतेनं हे तिघंजण संत नव्हते पहा. कोणते तिघंजण? मंकी किंग, जुबुजी ऑल पिग्जी अँड शाह वुझिंग ऑल सँडप्रिस्ट. हे संत नव्हते, त्यांच्याकडे खूप सुपरनॅचरल पॉवर होती आणि ह्या सुपरनॅचरल पॉवरमुळं त्यांनी देवतांना खूप त्रास दिलेला होता आणि म्हणून ह्यांना स्वर्गातून बाहेर काढण्यात आलं होतं. पण दयेची देवता जी आहे गॉनियन्स, त्या दयेच्या देवतेने ह्यांना एक ऑफर दिली की तुम्ही या साधूला, कोणत्या युआन श्वांगला, तुम्ही तिघांनी जर तुमच्या सुपरनॅचरल पॉवरचा उपयोग करून त्याला भारतातून धर्मग्रंथ घेऊन जर चायनामध्ये येण्यास त्याची मदत केली तर तुम्हाला परत स्वर्गात घेतलं जाईल, अशी ऑफर त्यांनी दिल्यामुळे ते तिघंजण त्यांच्याबरोबर यायला तयार झाले आहेत. बघा पुढचा पॅरेग्राफ पहा. The most powerful among the 3 disciples is Sun Wukong. Everything about him is extraordinary. Sun Wukong. He was born when winds blew over a huge stone eggs on the Flowerfoot Mountains. बघा त्याच्यातील जो सन वुकांग आहे, सन वुकांग हा अतिशय पॉवरफुल आहे. हा सन वुकांग जो आहे, माकडांचा राजा आहे सन वुकांग, अतिशय पॉवरफुल आहे आणि त्याचा जन्मच असा झाला होता की डोंगरावरून जेव्हा एक मोठा दगड्या अंड्याचं खूप मोठं वारं वाहत होतं आणि त्या दगड्या अंड्यामधून त्याचा जन्म झालेला आहे. ही इज एबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन 72 डिफरंट वेज. बघा तो स्वतःला 72 प्रकारे एकमेकात रूपांतरित करू शकतो. 72 डिफरंट वेज. नॉट ओनली दॅट बट ही कॅन ऑल्सो ट्रान्सफॉर्म each of his hair stand into any living
or non-living things of his choice. तो त्याच्या केसाला सुद्धा एका क्षणामध्ये एखाद्या लिव्हिंग थिंग्समध्ये, सजीवामध्ये किंवा निर्जीवामध्ये रूपांतरित करू शकतो, एवढी पॉवर त्याच्याकडे सन वुकॉंगकडे आहे. हिज बघा, लिव्हिंग थिंग हिज चॉईस. हिज ॲज यू विश गोल्ड बँडेड conjules is also magical. It can grow as big as pillars supporting in the sky, but at other times it becomes as teeny as needle. Then the monkey king just tucks it away behind his ear. बघा, सन वुकॉंगकडे एक गोल्डचं एक कंडल आहे की जे मॅजिकल आहे. ते खूप उंच होऊ शकतं, खूप मोठंही होऊ शकतं किंवा खूप छोटेही होऊ शकतं. एवढं छोटं होऊ शकतं की तो त्याच्या कानामागे ते ठेवू शकतो. देन द मंकी किंग जस्ट ट्रिक्स इट अवेज बिहाइंड हिज इयर. सन वुकॉंग कॅन ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ किलोमीटर इन जस्ट वन समरसॉल्स. बघा, सन वुकॉंग किती ट्रॅव्हल करू शकतो. तो एका कोलांटिवडीमध्ये हजारो किलोमीटर जाऊ शकतो. He can walk through fire, travel underwater, and fly to any place at will. His body is as hard as diamond. बघा, तो कशातून प्रवास करू शकतो. आगेतून प्रवास करू शकतो, पाण्याच्या खालून प्रवास करू शकतो. आणि त्याची जी बॉडी आहे ती बॉडी ही डायमंडसारखी आहे. त्याच्यावर कोणताही प्रहार केला तरी काही होत नाही आहे. त्याच्यामुळे त्याला आपण जखमी करू शकत नाही. ही गोल्डन गिव्ज फायरी आईज हॅव एक्स-रे विजन. नो वन कॅन डिसीव्ह हिम. त्याचे गोल्डन आईज जे आहेत ते एक्स-रे सारखे आहेत. त्याला कोणीही हरवू शकत नाही, त्याचा पराभव करू शकत नाही. बघा, पेशवरचा पॅराग्राफ. सन वुकॉंग इज अ ब्रेव अँड इंटेलिजंट बट ही ऑल्सो अ ट्रिक्स्टर. ट्रिक्स्टर म्हणजे फसवणूक करणारे. तो इंटेलिजंट आहे पण तो फसवणारा सुद्धा आहे. ही लव्स टू हॅव फन अँड सम ऑफ हिज सुपर पॉवर्स हेल्प हिम टू जस्ट दॅट. ही हॅज अ वेज विच कॅन सक एनिथिंग एनीवन. ही कॅन सिम्पली पॉइंट ॲट अ लॉक अँड फुट ऑन इट. ही इज व्हेरी क्विक अँड कॅन ग्रो व्हेरी बिग, व्हेरी टिनी अँड ब्लिंक. यू कॅन इमॅजिन how he must have teased his enemies using these tricks. बघा, सन वुकॉंग हा खूप पॉवरफुल आहे, खूप हुशार आहे, पण तो फसवणारा आहे, गमतीशीर आहे. आणि गमती करता करता तो काय करतो तर त्याच्याकडील सुपर नॅचरल पॉवरचा वापर करतो. त्याच्याकडे खूप ताकद आहे, खूप वेग आहे. कोणतीही गोष्ट तो खूप खूप छोटा होऊ शकतो, खूप मोठा होऊ शकतो, अतिशय वेगाने जाऊ शकतो. मग तुम्हीच विचार करा की तू एखाद्या शत्रूला कसा पराभव करेल. सन वुकॉंग. इफ यू वॉन्ट टू रीड adventures that Sun Wukong and his companions had on the way, you will find the story in the English translation of Journey to the West. Some of these stories have also been turned into films. बघा, त्याच्याविषयी जर तुम्हाला खूप किंवा त्याच्या धाडसाबद्दल जर तुम्हाला खूप पाहायचं असेल तर तुम्ही गुगलवरती, यूट्यूबवरती जर्नी टू द वेस्ट टाकून एक चायनीज फिल्मही बघू शकता. त्याच्यामधून तुम्हाला लक्षात येईल की सन वुकॉंगची पॉवर काय आहे. किंवा तुम्ही असंही करू शकता की सम ऑफ द स्टोरीज हॅव ऑल्सो बीन टर्न इन टू फिल्म्स. What would you like better to read, the historical account of Yuan Shuang's travels or read the fantastic stories of Sun Wukong? Maybe you should read both to find out you like better. Happy reading. बघा, तुम्ही छान पद्धतीने ती जर्नी टू द वेस्ट ही कादंबरी वाचू शकता किंवा तुम्ही जर्नी टू द वेस्ट या नावानं व्हिडिओ देखील पाहू शकता. आणि तुम्ही वाचन करणार असेल तुम्हाला वाचनासाठी खूप शुभेच्छा आहेत. जर्नी टू द वेस्ट ही अतिशय चांगली स्टोरी आहे, अतिशय वाचनीय स्टोरी आहे. ही स्टोरी तुम्ही प्रत्येकाने वाचायची आहे. वाचल्यानंतर त्याच्यातले हार्ड वर्ड्स आहे ते हार्ड वर्ड्स लिहा, डिक्शनरी शोधा, डिक्शनरीमधील त्याचे अर्थ लिहा आणि पुन्हा पुन्हा वाचा. इट इज व्हेरी गुड स्टोरी, इंटरेस्टिंग स्टोरी. यू लाईक इट, यू ट्राय इट अँड यू रीड इट. ओके,
उद्याचा एक्झरसाइज हाच आहे की या स्टोरीचं पूर्णतः वाचन करून दाखवा घरच्यांना. मग स्टोरी समजून सांगा. आणि जर्नी टू द वेस्ट फिल्मचे काही फिल्म पहा वाटल्यास तर, आणि याच्यातील जोडशब्द वाचा, पाठांतर करा, आणि या ठिकाणी दिलेला जो स्वाध्याय आहे राईट अँड रॉंग, काय राईट आहे काय रॉंग आहे, आणि तो सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला यश मिळेल. थँक्यू.